तर मंडळी कसे आहेत सगळेजण? आय होप मस्त असाल. मी पण खूप मस्त आहे. आणि आत्ता रात्रीचे 9 वाजलेले आहे. खरं हा ब्लॉग घरातनं चालू करायचा होता आणि दुसरी गोष्ट खूप घाई झाल्यामुळे मी आता टॅक्सीत बसलेली आहे. कारण माझं काशीला बनारसला जायचं होतं, पण माझं तिकीट कन्फर्म नसल्यामुळे मी काही बोलू शकली नाही किंवा ब्लॉग काढू शकली नाही. तर आत्ता मला संध्याकाळी 7:30ला त्यांचं म्हणजे तिकीट कन्फर्म झाल्याचं कळलं आणि आम्ही चाललेलो आहोत बाबूच्या म्हणजे बाबूचं मुंडन करायचं आहे. त्याच्या छोटूचं पण म्हणजे छोटा भाऊ पण आहे त्याला 5 महिन्याचं, त्याचं पण आणि याचं पण. तर त्याचे मम्मीने खूप आम्हाला आग्रह केला, चला चला. तर आर्याला काय, आर्याची एक्झाम असल्यामुळे आर्याला नाही येता आलं. अवनीची एक्झाम संपलेली होती म्हणून मी आणि अवनीच निघालो आहे. अवनीचे पप्पा पण नाही आले आहेत कारण त्यांना ऑफिसला एवढ्या दिवस सुट्टी नाही आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे. बाबू हाय कर. हाय. आणि आमचा बाबू खूप खुश आहे. तर बघूया आता कसा प्रवास चालू होतो. जसं जमेल तसे मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल, कारण नेटवर्कचा वगैरे बाहेर गेलं की खूप इश्यू होतो हा सगळ्या गोष्टींचं हे प्रॉब्लेम असल्यामुळे. तर चला आता मी स्टेशनला गेल्यावर मग तुमच्याशी बोलते. बाय. आता मग आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. वरती बसलेली आहे अवनी. हाय कर अवनी. मी सीट खाली आमचं आणि ए सीचं आहे. बाबूची मम्मी पप्पा त्या साईडला आहे आणि आम्ही ह्या साईडला आहे. आमची ट्रेन चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. चला आता झोपतो. दिवसभर अशी तिकीट कन्फर्म होईल की नाही ह्या सगळ्या गोष्टीत काय अगदी धावपळीत काही सुचलंच नाही. झोप वगैरे त्या शांततेत झोपते. चला मग बघूया कसा होतोय प्रवास. उद्या संध्याकाळी आम्हाला उतरायचं आहे. तर मग बघूया उद्या दिवसभर जसं जमेल तसं मी शूट करेन. बाय, गुड नाईट. नमस्कार गाईज. मला अजिबातच वेळ नाही मिळाला आणि घसा खूप बसला होता म्हणून मी व्हिडिओ नाही काढलाय. तर आता वाजलेत रात्रीचे 12. दाखव गं मी तुम्हाला दाखवते. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आत्ता आम्ही उतरणार आहे. काल संध्याकाळी रात्री 10 वाजता बसलेलो, म्हणजे अजून अर्धा तास आहे. आणि या गाडीने आमचे एवढे हाल केले. अशी नुसती धक्का देते, अशी धक्का देते. बघा आमची अवनी कशी हसते. एवढी हाडाड केली ना का झोपून पण नाही दिलं, नुसतं असं. चला आता उतरल्यानंतर बघू काय त्याप्रमाणे मग कसं पुढे जायचं वगैरे मग ते ठरवते म्हणजे बाबूच्या पप्पांनी ठरवलेलंच आहे. तर मी त्यांच्यासोबत मग उतरल्यानंतर कसा व्हिडिओ शूट करते ते बघते. ओके, बाय. आता आम्ही पोचलेलो आहोत जंगीपूरमध्ये. मागे बाबूचे पापा आहे. हाय करा बाबू, हाय कर. ये बाबू की मम्मी है, ये बाबू की सिस्टर, ये और एक सिस्टर और ये बड़े पापा है. ड्राइवर मीन्स अभी गाड़ी चला रहे तो हम लोग सब जा रहे हैं, फुल एंजॉय कर रहे. बाबू कसं करायचं? हाय बोल. उठ जाओ, हाय बोलो. हाय. आता अजून एक पुढे अजून एक कौन सृष्टि मिलने वाली है. ये सब लोग को किसी को मराठी ज़्यादा समझता नहीं है, इसलिए बीच बीच में हिंदी भी आ जाएगा. हाँ, सिर्फ हमारे बाबू को समझता है. बोल नहीं सकती. हाँ, इसको समझता है, ये बोल नहीं सकती. और सबसे बड़ा छोटू हमारा ये. तो अभी हम लोग जा रहे हैं, तो चलो आगे देखते रहो. कंटिन्यू. बाय. कहाँ है? गाजीपुर गार्डन में आए हैं, एंजॉय कर रहे हैं. बाबू से हाय. हाय. हम बोलते यहाँ बच्चे खेल रहे हैं, वहाँ पे है, मस्त एंजॉय कर रहे हैं. वहाँ पे भी है छोटू. और मैं पहली बार यहाँ एमपी है ना, है एमपी में आई है. यूपी सॉरी, यूपी में आई है. आपको बताया रीज़न क्यों है. हाय. हाय. हम लोग गार्डन अभी एंजॉय कर रहे हैं. वहाँ पे भी कुछ लोग खड़े देख रहे हैं. अभी लाइट की वजह से दिखा नहीं देगा. चलो अभी जाते. हमारा चाट आ गया है. हमारे साथ अभी सृष्टि भी ज्वाइन हो गई है. ये लोग